सुनंदा जयवंत केदारी करंदोडे यांनी समोर यायचं लाभार्थी आहेत यांनीही त्यांच्या घराचं बांधकाम सर्वोत्कृष्ट बांधकाम केलं त्यांनाही त्यांच्या प्रशस्तीपत्र प्रतिकात्मक करावी। आदरणीय संसदरत्न खासदार माननीय श्री प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराचं बांधकाम सर्व लाभार्थी विविध भागातून आहेत। मावळ तालुक्याची सर्व विभागाची आढावा बैठक आज या ठिकाणी गेली। पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देणं, ट्रॅफिकच्या वरती कंट्रोल करणं, याचबरोबर पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभागाला देखील सूचना केलेल्या आहे। डेंग्यू मलेरिया याची फवारणी वेळेवर करणे, याचबरोबर PWD विभागाला ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये खड्डे होतात किंवा खड्डे पडलेले आहेत तर ते तात्काळ बुजवले पाहिजे, अपघात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत जी कामं आहेत त्याचा देखील आढावा घेतला। जल जीवन मिशन ही एक महत्त्वाकांक्षी योजना ही माननीय प्रधानमंत्रीची होती आणि केंद्र सरकारचा मोठा निधी या योजनेअंतर्गत दिला जातो, त्याचा देखील आढावा या बैठकीमध्ये घेतला। विद्युत वितरण कंपनी जी MSEB त्याचाही आढावा घेऊन पावसाळ्यामध्ये लाईट जाऊ नये, पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं, मग त्यामध्ये फांद्या तोडणे असेल किंवा ज्या ठिकाणी लाईट कमी दाबाने येते त्या ठिकाणचे DP दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये त्या बाबतीत देखील सूचना दिल्या। खास करून पोलीस अधिकाऱ्यांना, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ट्रॅफिक मोठ्या संख्येनं होते त्या संदर्भामध्ये लोणावळा असेल किंवा कार्ला असेल, भुशी डॅम असेल, अंदर मावळ असेल या भागामध्ये जास्तीचे कर्मचारी वाढवून देऊन त्या ठिकाणच्या ट्रॅफिकवरती कंट्रोल करावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या। मान्य प्रांत अधिकारी, मान्य तहसील अधिकारी, संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, गट विभागात विकास अधिकारी सगळे अधिकारी या बैठकीला होते। प्रमुख विभागाचे सगळे अधिकारी होते, CO नगरपालिकेचे उपस्थित होते। मी या संदर्भामध्ये ज्या सूचना नागरिकांच्या आल्या होत्या त्या सूचनाचा देखील अंमल करावा अशा प्रकारचं देखील मान्य अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे। शेवट मोठ्या संख्येनं पर्यटक येते आणि पर्यटकांना सुविधा देणं हे प्रामुख्यानं या सगळ्या पावसाळ्याच्या वेळेस काम आहे। कुठली जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून पर्यटकांनी काळजी घ्यावी। त्याचबरोबर या भागातील सामाजिक संस्था असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी देखील त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि पर्यटकांना जास्तीत जास्त सूचना आपण कराव्या की जेणेकरून जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारच्या बैठकीमध्ये सूचना केलेल्या।